नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. चक्कर येणे आणि मानदुखी यावर विना ऑपरेशन उपचार याविषयी आपण चर्चा करतो आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत भंडारी स्पाइन क्लिनिकचे आयुर्वेदिक कायरोप्रॅक्टर आणि ऑस्टिओपॅथ डॉक्टर विराज भंडारी. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर विराज भंडारी यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेद कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथिक मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी तसंच स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्म थेरपी याचं परदेशात रीतसर प्रशिक्षण घेतलेलं आहे. तसंच या सर्व पॅथीज एकत्र करून उपचार करणारे ते आधुनिक काळातले डॉक्टर आहेत. महाराष्ट्र, केरळमधील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चीन, इंग्लंड तसंच ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धतींचे डॉक्टर विराज भंडारी यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. परदेशात या संबंधित अनेक कोर्सेस त्यांनी केलेले आहेत, अनेक प्रशिक्षण पद्धती त्यांनी अवलंबलेल्या आहेत. तसंच परदेशात संशोधन म्हणजेच एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइनच्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे. मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्जिंग, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्व्हिकल पेन तसंच लंबर पेन, हार्निएटेड डिस्क, स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा अधिक काळ चालता न येणे तसंच पाय जड होणे, बधीर होणे, हातापायांना मुंग्या येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील आणि भारतातील प्राचीन उपचार पद्धती यांचा सुरेख मिलाप करत नवीन उपचार पद्धती विकसित केलेली आहे. डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिक टेक्निकमुळे 10,000पेक्षा अधिक मणक्याच्या विकारांचे रुग्ण विना ऑपरेशन व्याधीमुक्त झालेले आहेत. चला तर माता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की दबलेल्या नसा ज्या असतात किंवा मानदुखी जी असते किंवा मुंग्या येणं, हातापायाला मुंग्या येणं, डिस्क बल्जिंग यावर काय उपचार उपलब्ध आहेत ते. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, C5, C6, C7 यासारख्या ज्या किंवा दबलेल्या नसा ज्या MRIमध्ये दिसतात, तर ह्या नसांवर ताण येण्याचं किंवा नसा दबण्याचं कारण काय? एक लक्षात घ्या, कोणती गोष्ट घडते त्याला कारण आहे, कारणाशिवाय कार्यच होत नाही या पृथ्वीवरती. नसा दबणं म्हणजे काय, थोडक्यात आपण हे सेगमेंट मी आणलेलं आहे तुमच्याकडे. 2 वर्टेब्रल सेगमेंट, त्यातली जी मध्ये असतो तो न्यूक्लियस पल्पस, बाजूला असते ते ॲन्युलस फायबर आणि तो ॲन्युलस फायबर फाटून मधली चकती जी आहे ती बाहेर येते आणि ती चकती नववरती दबली जाते आणि ती नववरती दबल्यानंतर पेशंटच्या मानेपासून ते हाताच्या बोटांपर्यंत किंवा खांद्यापर्यंत फोर आर्म पुढच्या हातापर्यंत ह्या मुंग्या येतात. तर ह्या ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्या काही पेशंटमध्ये सुरुवातीला प्रचंड वेदना, काही पेशंटमध्ये वेदना, काही पेशंटमध्ये नमनेस, काही पेशंटमध्ये मुंग्या, तर काही पेशंटमध्ये हातातली गोष्ट निसटणं, असं वेगवेगळी लक्षणं घेऊन हा पेशंट आपल्याकडे येतो. तर हे होण्याचं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे क्विक सडन ऑफ ॲक्शनमध्ये मान वळवणे. एका सेकंदामध्ये मानेला झटका बसेल किंवा क्विक टॉर्क आणि फोर्स चुकून ती गादी ही रप्चर होते आणि बाहेर येते. फास्ट खाली बघणं, फास्ट वरती बघणं, फास्ट उजवीकडे आणि डावीकडे एकसाथ बघणं. गाडी चालवत असताना बऱ्याच वेळा या इंजुरी होतात, त्याला विस्प्लॅश डिसीज असं म्हटलं जातं. पटकन आपण वळतो, मागे हॉर्न वाजवला, कोणीतरी आवाज दिला तर मागे वळतो आणि चुकीच्या टॉर्क फोर्समध्ये वळल्यामुळे ती शीर दबते किंवा फाटते. त्याचबरोबर सेकंडरी फॅक्टर जो आहे म्हणजे तो म्हणजे डोक्यावरती ओझी उचलणं. आपला शेतकरी वर्ग किंवा जे लोक कारागीर लोक आहेत, हेवी वेट उचलणं किंवा हेवी वेट लिफ्टिंग करणारी जी आत्ता मंडळी आहेत, जिममध्ये जाणारी मंडळी आहेत, ती बऱ्याच वेळा डेडलिफ्ट मारताना मानेवरती वेट घसरतं किंवा तो लचक बसते एक प्रकारची आणि त्यातनं मान दुखायला सुरुवात होते. तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे आहारातला टप्पा. त्याच्यामध्ये अति पाणी पिणं. सकाळी उठल्यानंतर जे लोक 2 ग्लास 3 ग्लास 4 ग्लास पाणी पितात त्यांना 100% ही मान दुखायला सुरुवात होते. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही बऱ्याच वेळा फुगा फुगवला असेल, फुगा फुगवल्यानंतर तो फुगा आपण फुगवला आणि सोडून दिला तर वारा कुठं जातो? वरती. तर गॅस जो आहे, पाणी जास्त टाकल्यामुळे, पोटात पाणी जास्त प्रमाणात गेल्यामुळे, आपण जर पिठामध्ये पाणी जास्त टाकलं मळताना तर पीठ तुमचं मळलं जाणार नाही, ते चिकट होणार आहे. तसंच अन्नाचा लगदा पोटामध्ये होतो आणि तो आतड्यातला लगदा तो गॅस स्वरूपात सगळं गॅस वरती येतो आणि मानेच्या आजूबाजूचे मसल हे सगळे पॅक करून टाकतो आणि त्यामुळे मान दुखायला सुरुवात होते आणि डिस्क हर्निएटेड त्यामुळे एक मोठं कारण आहे ते. माझ्याकडे बरेच लोक 3-3, 8-8 लिटर पाणी पिणारी लोक, लिटर म्हणतोय मी, सकाळी पाणी पिणारी लोक माझ्याकडे आली. त्यांच्या मानेला प्रचंड प्रमाणात सूज होती. काही लोक त्यात साधू होते, काही लोक त्यामध्ये आपले निसर्ग उपचार
तज्ज्ञांकडनं काहीतरी सल्ला घेऊन आलेली मंडळी होते. तर एक लक्षात घ्या, असं पित असाल तर पहिलं थांबवत. एक फार आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं, तहान लागल्यानंतर पाणी प्या. फिलिंग आहे, पाणी पिणं हे व्यसन नाही आहे. त्याचबरोबर इमोशन हा अल्सो वन फॅक्टर. इमोशन म्हणजे काय, अति ताण तणाव, अति विचार, अति सतत एकच गोष्ट विचार करणं, सतत दुःखी राहणं, कशामध्ये सुख न दिसणं, हे इमोशनचा परिणाममुळे अप्पर ट्रॅपेजियस मसल स्वेलिंग होतात. राईट साईड फॅसेट, राईट साईड मसल ही दुखायला लागते. ही बऱ्याच वेळा इमोशनल पेन आहे. राईट साईड इज ऑलवेज इमोशनल पेन. तर एक लक्षात घ्या, ही सगळी कारणं जी आहेत ही मान दुखायला कारणीभूत आहेत. नक्कीच डॉक्टर. आता आपण लक्षणांकडे येऊया. लक्षणं काय दिसतात साधारणतः रुग्णांमध्ये? मान दुखाय जी आहे त्याला आपण बऱ्याच वेळा मॉडर्न मेडिसिनमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, रेट्रोलिस्थेसिस, अँट्रोलिस्थेसिस यामध्ये प्रत्येक आजारामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात. पहिलं पेशंट लक्षण घेऊन येतो, मान दुखते किंवा मान वळत नाही आहे, अर्धीच मान वळते, पूर्ण मानेचं रोटेशन होत नाही, उजवीकडे मान वळत नाही किंवा डावीकडे मान वळत नाही, मान अवघडते, स्टिफनेस, मस्क्युलर पॅरामस्क्युलर स्पाझम, सकाळी उठल्यानंतर 1 तास माझी मान अवघडते, संध्याकाळी झोपताना रोज माझी मान अवघडते. हे टिपिकल सिम्पटम्स पेशंट घेऊन येतात. त्याचबरोबर काही पेशंटला मला मुंग्या येतात आहे, हात जड होतोय, हात बधीर होतोय, हातातली वस्तू खाली पडलेली निसटते, मला शर्टाचे बटणं लावता येत नाही आहे, केस विंचरता येत नाही आहे, हाताच्या मुवमेंट्स होत नाही आहेत, कमी प्रमाणात मुवमेंट होतात. ही अशी वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिसतात. जेव्हा डिस्क फाटते पहिल्या टप्प्यामध्ये फक्त प्रचंड वेदना असतात. त्या वेदना या मानेपासून, पहिल्या मणक्यापासून म्हणजे मानेच्या कानाच्या मागच्या पाळीपासून ते हाताच्या बोटापर्यंत वेदना असतात. काही लोकांमध्ये हाफ हँड वेदना असतात. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये डिस्क बाहेर आली तर मुंग्या प्रचंड प्रमाणात चालू होतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये डिस्क बाहेर आली तर नमनेस, चौथ्या टप्प्यामध्ये मसल वास्ट होते आणि 5व्या टप्प्यामध्ये पेशंटच्या हातातली वस्तू निसटते. असे 5 सिम्पटम्स 5 प्रकारामध्ये पेशंट आपल्याकडे येतो. डॉक्टर, आता याबाबतचं निदान कसं केलं जातं? एक लक्षात घ्या, निदान ही खूप भारी पद्धत आहे. डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक जी आहे ते अचूक निदान आणि योग्य उपचार, सायंटिफिक एव्हिडन्स ट्रीटमेंट मी याला म्हणतोय. कारण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये खूप अप्रोच जो आहे तो खूप सायंटिफिक क्लिनिकली अप्रोच आहे. त्याच्यामध्ये काय आहे, पहिली गोष्ट मी आयुर्वेदिक निदान आणि मॉडर्न निदान असं 2 निदान मी करतो. त्याच्यामध्ये पहिलं आयुर्वेदाचं निदान म्हणजे काय, तर पेशंटची दिनचर्या काय आहे, ऋतुचर्या काय आहे, पेशंट किती वाजता उठतोय, त्याचा मानसभाव कसा आहे, त्याचे दोष कोणते बिघडलेत हे ठरवून एक निदान केलं जातं. आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर पेशंटचा पहिल्या मणक्यापासून, मानेचा पहिल्या मणक्यापासून ते मानेच्या 7 मणक्यापर्यंत त्याचे स्पायनस प्रोसेसेस जे आहेत त्या एका लाईनमध्ये आहेत की नाही, त्या पुढे मागे जर झाल्या असतील तर त्यांना एपी टेस्ट आपण करतो, स्पर्लिंग टेस्ट करतो की नक्की वर्टेब्रल सेगमेंट कुठे दबलं गेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते नर्वोस्कोप नावाचं हे मशीन आहे. ते मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत लावलं जातं. उजव्या साईडचे मणके दुखतात एका, डाव्या साईडचे मणके दुखतात हे त्याच्यावरनं डायग्नोसिस होतं. तिसरं फेशियल टेस्टिंग केलं जातं. चौथं मसल टेस्टिंग केलं जातं. त्यानंतर पेशंटचं मानेचं रोटेशन कसं आहे, कमरेचं रोटेशन कसं आहे हे सगळं चेक केलं जातं. पेशंटला झोपून त्याच्या हाताची मूवमेंट चेक केली जाते, त्याच्या हातामध्ये विकनेस आहे की नाही, त्याच्या हातामधली सबलेक्सेशन्स व्यवस्थित आहेत की नाही, हे सगळं काही चेक केलं जातं आणि त्यांनी ठरवलं जातं की नक्की पेशंटला काय त्रास होतो. त्यानंतर पेशंटचे एक्सरे बघितले जातात. बऱ्याच वेळा मानेच्या पेशंटची मान जी आहे, काही रुग्णांमध्ये मान ही पुढे जाते, काही रुग्णांमध्ये मान ही मागे जाते, काहींची तिरकी असते. हे सगळं एक्सरेमध्ये, MRIमध्ये चेक केलं जातं आणि ते सगळं चेक करून त्याचं एक वैयक्तिक कस्टमाइज निदान केलं जातं आणि त्याची कस्टमाइज ट्रीटमेंट ही ठरवली जाते. नक्की सर, डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे वैयक्तिक निदान करून कस्टमाइज ट्रीटमेंट, त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचे त्रास आहेत त्या सगळ्याचं निरीक्षण करून त्यावर कुठली उपचार पद्धती द्यायची आहे हे डॉक्टर विराज भंडारी ठरवतात. अशा अनेक लोकांना डॉक्टर विराज भंडारी यांनी उपचार दिलेले आहेत, अनेक रुग्णांना त्यांनी उपचार दिलेले आहेत. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया पाहूया. Hi, my name is Annick. I'm from Holland and I came here by a friend of mine who suggested to come here. The treatment here is a very holistic way, so it's not only chiropractic. My problems are seen as a whole, and the treatment as well is detailed and focused on every part, I can say. During each treatment
it's my whole body, and my well-being has been considered. And I would recommend people that I know. I already informed a friend of mine from Holland who has problems to tell her to come here as well, because I really think this is a good treatment for everyone who has problems, because of the combined way of treatment and the way I think the vision is. So it's sometimes a little painful, but it's worth it. Every time that I had a treatment now, it's worth it. When I'm home, I can feel all the differences, very small, and eventually they lead to big transformations, I think. So that's what I suggest. तर या प्रतिक्रियेनंतर आपण आणखी जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया साम संजीवनीमध्ये. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. आयुर्वेदिक कायरोप्रॅक्टर आणि ऑस्टिओपॅथ डॉक्टर विराज भंडारी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, ब्रेक नंतर आपलं स्वागत. डॉक्टर, बऱ्याच जणांना हल्ली मानदुखी, कंबरदुखी जी सुरुवातीला काही काळ असते, पुढे जाऊन दुर्लक्ष केल्यामुळे का होईना आणखी उग्र स्वरूप धारण करते. तर अशी जेव्हा ही गंभीर होते मानदुखी आणि कंबरदुखी, आणि जेव्हा कधी कधी काही केसेसमध्ये ऑपरेशनचा पर्याय सांगितला जातो, तर अशा वेळी आपण कशा प्रकारे उपचार पद्धती देऊ शकतो? कोणताही रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याचं मी तुम्हाला मगासपासून एकच वाक्य कंटिन्यू 3-4 वेळा सांगितले, कस्टमाइज निदान जर परफेक्ट असेल तर 100% रुग्ण बरा होणार आहे. त्यामुळे निदानाची हलगर्जीपणा केला गेला नाही पाहिजे. निदान हे परफेक्ट रुग्ण तपासून त्याचं कस्टमाइज ट्रीटमेंट ठरवली जाते. आता डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक जे आहे त्यामध्ये काय केलं, आम्ही एक 17 ते 18 प्रकारच्या उपचार पद्धती एकत्रितपणे केलेल्या आहेत, की जिथे बोन मिसअलाइन आहे, बोन बरोबर मसल हलते, मसल बरोबर फेशिया हलतो, फेशिया बरोबर पेशंटचे इमोशन्स, त्याचबरोबर पेशंटचं उठणं, बसणं, झोपणं, चालणं हे बिघडतं बिकॉज ऑफ जिथे जिथे मसल शॉर्ट झाल्यात, त्यामुळे पेशंटच्या हालचालींमध्ये बदल होत जातो. ते उठताना एका विचित्र प्रकारे हालचाल करतो, मान वळवताना विचित्र प्रकारे वळवतो, चालताना विचित्र प्रकारे पाऊल टाकतो. तर ह्या सगळ्यांचा बारीक सारीक विचार करून त्याला शिकवलं जातं की तुला कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, त्याच प्रकारे तुझे विचार कसे करायचे, तुझा जन्म या पृथ्वीवरती कशासाठी झाला आहे, इथनं पासून ते ट्रीटमेंटचा पॅटर्न ठरवताना बारीक सारीक गोष्टींचा तिथे विचार केला जातो. तुझं डाएट कसं पाहिजे, तुझा योगा कसा पाहिजे, या सगळ्या गोष्टी करत असताना पेशंटला पहिली ट्रीटमेंट जी दिली जाते ती म्हणजे क्रायोप्रॅक्टर. जे बोन मिसअलाइन झालेले आहेत, पुढे मागे वर खाली गेलेले आहेत, त्याला ओढून त्या जागेवरती बसवलं जातं मशीनने आणि हाताने. त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये मसल बॅलन्स केले जातात. ज्या मसल शॉर्ट झालेल्या आहेत, जिथे ग्रॅव्हिटी, पोश्चर करेक्शन यामध्ये केलं जातं. ज्याची मान तिरकी झाली आहे ती मान सरळ होते या ट्रीटमेंटमुळे. तिसरी ट्रीटमेंट आहे व्हिसरल मॅनिप्युलेशन. व्हिसरल मॅनिप्युलेशनमध्ये ऑर्गन बॅलन्स केले जातात. लिव्हर बॅलन्स, स्प्लीन बॅलन्स, किडनीचं बॅलन्सिंग केलं जातं, स्टमकचं बॅलन्सिंग केलं जातं, लंगचं बॅलन्सिंग केलं जातं. हे बॅलन्सिंग करत असताना बऱ्याच वेळा तुम्ही जर बघितलं, मानेचा भागेच्या पुढे सगळं व्हिसरल ऑर्गन आलेला आहे, आणि तो ऑर्गन जर पुढे पूल झाले, काही ऑर्गन लिगामेंट शॉर्ट केले जातात, मान सगळी पुढे ओढली जाते. बऱ्याच वेळा लिगामेंट खाली ओढले गेले, लिव्हर जर खाली पूल झाला, स्टमक खाली पूल झालं, हा पूर्ण भाग खाली ओढला जातो. त्यामुळे हे सगळं वैयक्तिक त्या प्रत्येक रुग्णाचं ऑर्गन हे चेक करून ठरवलं जातं की तो कुठला ऑर्गन पूल झालाय का, आणि त्यामुळे त्याला मानदुखी आहे का, हे असं एक निदान केलं जातं, आणि त्यातनं ती व्हिसरल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट दिली जाते. त्याचबरोबर पुढे इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे, जिथे लिम्फ नोड साठलेले आहेत ते सगळे डिझॉल्व्ह केले जातात, नोड्स बनलेले आहेत, कॅलोजन फायबरच्या गाठी ज्या ते झालेल्या आहेत मानेमध्ये, कमरेमध्ये, त्या सोडवल्या जातात. बऱ्याच वेळा मानेमुळे कमरेची दुखणी चालू होतात, कमरेमुळे मानेची दुखणी चालू होतात. पेशंट जेव्हा मी चेक करत असतो तेव्हा मी सांगतो की बाबा आत्ता आज तुम्ही मानेसाठी आलाय, पण तुम्हाला 3 वर्षापूर्वी उजव्या साईडची कंबर दुखत होते का, तर पेशंट सांगतात हो दुखत होते. म्हणजे हे निदान जे आहे ना ते खूप मजा आहे. म्हणजे पेशंटच आश्चर्यचकित होतात की सर हे तुम्ही कसं काय, हे तुम्ही तुमच्याकडे मी पहिल्यांदा बघतो, मी आत्तापर्यंत 10-15 डॉक्टरकडे जाऊन आले पण मला असं कोणी तपासलंच नाही. ही जी चिकित्सा पद्धती पण जी आहे ना ती युनिक आहे.
ही जगभरातलं जे काही स्पाईनसाठी आहे ते सगळं इथे आणून ठेवलेलं आहे आम्ही, आणि त्याला ते कस्टमाइज दिल्यामुळे त्याचे रिझल्ट्स हे इफिशियन्सी वाटते. रिझल्ट पहिल्या दिवसापासून दिसायला सुरुवात होतात. पेशंटला महिन्यातनं एकच दिवस दवाखान्यात बोलवलं जातं. 13 ते 14 प्रकारचे उपचार 4 तासात दिले जातात. साधारण 9 वाजता एक ट्रीटमेंट चालू होते, ती 1:30ला संपते. 1:30ला दुसरी बॅच आमची चालू होते, ती संध्याकाळी 6ला संपते. 2 बॅचेसमध्ये ट्रीटमेंट, 5 ते 6 रुग्णांच्या ट्रीटमेंट एका वेळेस आम्ही करतो. त्याच्यामुळे कस्टमाइज लक्ष प्रत्येकाकडे दिलं जातं. योगा झूमवरती प्रत्येक रुग्णाचा घेतला जातो. तो झूमवरती योगा घेत असताना प्रत्येक पेशंटला कंपल्सरी तो अटेंड करायचा हे सांगितलं जातं. नाही केलं तर आम्ही फोन करतो, तू का अटेंड नाही केलंस, तुला हे करायचंय, तुला बरं व्हायचंय. कमीत कमी 6 ते 7 महिन्यात तो पेशंट बरा झाला पाहिजे, ह्याच विचाराने आणि ह्याच एनर्जीने आम्ही काम करतोय. तर आतापर्यंत अनेक रुग्णांना ज्यांना मानदुखी, कंबरदुखी यासारखे त्रास होते किंवा हातापायाला मुंग्या येणे, चक्कर येणे, अधिक काळ चालता न येणे यासारखे अनेक आजार उद्भवायचे, अशांना डॉक्टर विराज भंडारी यांनी व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. मी पुण्याला चौकशी केली. माझ्या एका मित्राच्या मिसेसलाही, ते औरंगाबादचे होते, त्यांनी जस्ट भंडारी साहेबांकडे येऊन ट्रीटमेंट केली होती व त्यांना 90% आराम झालेला होता. त्यानुसार मी डॉक्टर भंडारी साहेबांची अपॉइंटमेंट घेतली मागील डिसेंबर महिन्यात व त्यांना दाखवली. त्यांनी त्वरित नाडी परीक्षा, नंतर स्पाईनची पूर्ण नवीन टेक्निकद्वारे स्पाईनचं पूर्ण हाडं, मणके याचं इन्स्पेक्शन केलं व त्यांनी मला ट्रीटमेंटसाठी गायडन्स केलं. त्याप्रमाणे आम्ही अंदाजे डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात आमचं पहिलं सेटिंग झालं आणि पहिल्या सेटिंगमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरांनी इलाज केला. घरी गेल्यावर पूर्ण पाहणी करता 95 ते 98% पहिल्या सेटिंगमध्येच आराम झाला. त्यामुळे आता म्हणजे दुसरं सेटिंगही झालेलं आहे आणि आता तर जवळपास 100% आराम झालेला आहे. तरी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की ज्यांना ज्यांना या स्पाईनचा त्रास असेल त्यांनी कृपया डॉक्टर भंडारी साहेबांशी संपर्क साधावा. डॉक्टर विराज, स्टिनोसिस किंवा डिस्क बाहेर येणे यावर आपल्याला काय उपचार सांगता येतील? मुळात ही संकल्पना काय ती आधी सांगा. स्टिनोसिस हा बऱ्याच रुग्णांच्या MRIमध्ये रिपोर्ट असतो. स्टिनोसिस म्हणजे काय, तर चकती बाहेर येऊन ती नऊवरती पिंच होते आणि नऊवरती पिंच झाल्यानंतर पेशंटला बऱ्याच वेळा ते होत असताना कॅरोटिड आर्टरी ही दबली जाते आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना मान वळवली की चक्कर येते. स्टिनोसिस विथ डिझिनेस असं प्रकरण काही समाजामध्ये दिसतं. आणि त्याचबरोबर स्टिनोसिसमध्ये मुंग्या प्रचंड येणं, हात जड वाटणं, सकाळी उठल्यानंतर स्पाझम होणं, मान कडक होणं, हाताची बोटं कडक होणं, ही लक्षणं स्टिनोसिसमध्ये दिसतात. तर स्टिनोसिस हा प्रकार आत्ता सध्याच्याला ॲलोपॅथी शास्त्रामध्ये त्याचं ऑपरेशनच सांगितलं जातं की तुम्हाला लॅमिनेक्टॉमी करावी लागेल किंवा फिक्सेशन सर्जरी करावी लागेल. पण विदाऊट सर्जरी असे आमच्याकडे मोर दॅन 3000 लोकांच्या सर्जऱ्या वाचवण्यात यश आलेलं आहे. अच्छा. स्टिनोसिस हा नक्कीच बरा होऊ शकतो विदाऊट ऑपरेशन. त्याला जर कस्टमाइज डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या दिल्या गेल्या तर 100% स्टिनोसिस हा बरा होतो. कमरेची डिस्क जी बाहेर आली आहे, बऱ्याच वेळा मानेची डिस्क बाहेर येते, त्यासोबत त्याच्या लोडमुळे कमरेची डिस्क बाहेर येते, कमरेच्या लोडमुळे मानेची डिस्क बाहेर येते. तर या दोन्ही प्रकारच्या गाद्या ज्या बाहेर येतात, चकत्या बाहेर येऊन नसा चोकअप होतात, त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. नसा मोकळ्या होतात. पायातला बधीरपणा, पायातल्या मुंग्या, पायातलं दुखणं, हातातलं दुखणं, हातातल्या मुंग्या या 100% बरं होऊ शकतं. डॉक्टर, तुमच्या क्लिनिकमध्ये ज्या प्रकारच्या उपचार पद्धती दिल्या जातात साधारण किती काळ लागतो त्यासाठी? साधारण एक उपचार पद्धती जी आहे एका रुग्णाला साधारण 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्ये, आणि फारच डिस्क या बाहेर आहेत, समजा एक 3 किंवा 4 डिस्क बाहेर आहेत, तर 8 ते 10 महिन्याच्या कालावधीमध्ये रुग्ण हा 100% बरा होतो. आणि फक्त महिन्यातनं एकच दिवस त्याला दवाखान्यात यायचं पुण्यामध्ये. आत्ता सध्या दुबईतनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आत्ता पेशंट आहे. म्हणजे तुम्ही नागपूर, चंद्रपूर, परभणी, औरंगाबाद, त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, बिहार, UP, आंध्र प्रदेश, गुजरात, त्याचबरोबर दिल्ली
इथनं महिन्याला कमीत कमी एक 20 ते 25 पेशंट आत्ता येतात आहे. त्याचबरोबर नेदरलँडचे आत्ता कमीत कमी 30 ते 40 पेशंट नेदरलँडमधनं येतात आहे. दुबईतनं 20 ते 30 पेशंट आत्ता येतात आहे. तर हे जे आहे ही उपचार पद्धती महिन्यातनं 1 दिवस आहे. ज्या लोकांना महिन्यातनं 1 दिवस फक्त पुण्याला यायचं आहे, 2 ते 3-3.5 तासाचे उपचार घ्यायचे आहेत, परत पुढच्या महिन्यात यायचे आहे. त्यामुळे सोयीस्कर उपचार पद्धती इझी टू त्यांना घेण्यासारखी आहे आणि फरक हा 100% पडतो. ज्यांना फरक पडणार आहे अशाच रुग्णांना तिथे उपचार दिले जातात. नक्कीच डॉक्टर, ज्यांना गंभीर स्वरूपाची मानदुखी आहे, कंबरदुखी आहे आणि ज्यांना सर्जरीचा सल्ला दिलेला आहे, ऑपरेशनचा सल्ला दिलेला आहे, तर अशांनी जर उपचार हे घेतले, कायरोप्रॅक्टिक उपचार घेतले, तर त्यांची विना ऑपरेशन या व्याधींपासून मुक्तता होण्यास मदत होईल का त्यांना? हो, नक्कीच होणार आहे. एक लक्षात घ्या, ऑपरेशन हे 100% टळू शकतं. मी तुम्हाला डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन आणि डिस्क बल्ज ह्यासारखे गाद्या बाहेर येऊन चकत्या जर दबल्या गेल्या असतील तर तिथे ऑपरेशन हे 100% टळू शकतं. आता नाण्याची दुसरी बाजू मी बोलतोय, जिथे मायलोमा झालाय, कॅन्सरसारखी गाठ आलेली आणि त्या गाठीमुळे नसा दबलेल्या आहेत, ती गाठ तुम्हाला काढावीच लागणार आहे. दुसरा प्रकार आता येतो की ट्रॉमॅटिक इंजुरी झालेली आहे, पडले जोरात आणि मणकाच ब्रेक झाला आणि तो मणका पुढे जाऊन फासळ्यांमध्ये अडकून बसलाय, तर तिथे तुम्हाला फिक्सेशन सर्जरी लागते. एक लक्षात घ्या. पण जर गादी नुसती बाहेर आहे आणि गादीवर मुळे नसात दबल्या गेलेल्या आहेत, मुंग्या येतात, ते दुखतंय, तर 100% सर्जरी वाचू शकते. याला डायग्नोसिस करणं गरजेचं आहे, क्लिनिकल असेसमेंट करणं गरजेचं आहे की नक्की पेशंटला आत्ता काय होतंय, कस्टमाइज निदान, रूट कॉज. त्याचा बऱ्याच वेळा गाठ असते पण ती गाठ नसांवरती दाबत नाही, मग त्याचं निदान करणं गरजेचं आहे की ती गाठीमुळे दुखतंय का नसा चोकअप झाल्यामुळे दुखतंय, हे निदान करणं तिथे गरजेचं आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं की जर तुम्हाला मानदुखी, कंबरदुखी यासारखे आजार असतील किंवा चक्कर येणे यासारखे आजार असतील, हातापायाला मुंग्या येत असतील, तर तुम्ही डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक इथं जाऊ शकता आणि डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडनं शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित उपचार पद्धती घेऊ शकता आणि तुमच्या सगळ्या दुखण्यापासून, व्याधींपासून मुक्त होऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.